सर आज ज्या कार्यक्रमाला तुम्ही आलेला आहात त्याबद्दल काय? मीफ हा एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे. जगभरातल्या डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स आणि ॲनिमेशन याचं प्रदर्शन आहे, याची स्पर्धा आहे. केंद्र सरकार, NFDC आणि महाराष्ट्र सरकारचं फिल्म बोर्ड या सगळ्यांनी मिळून याचं नियोजन केलेलं आहे. 47 देशातून विविध सिनेमे डॉक्युमेंटरीसाठी ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्रात आणि देशातील सुद्धा काहींचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे. ज्या एका डॉक्युमेंटरीसाठी मी इथे आलो ते स्वाभाविकता लोकसंख्येत परिवर्तन या विषयावर अभ्यास पूर्ण केलेला आहे. डेमोग्राफिक बदलाव ज्या वेळेला होतो त्यावेळेला तो देश अस्थिर होण्याची चिन्ह कशी असू शकतात यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. या पद्धतीने लोकसंख्या आणि त्यातली विशिष्ट धर्माची बदललेली लोकसंख्या याची कारणं काय आहेत, त्याचा हेतू काय असतो, त्यातनं काय निष्पन्न होऊ शकतं, ध्येय धोरणं कशी असली पाहिजेत, याच्यावर उपाय काय आहे, याचं सर्व संशोधन त्यांनी केलं आहे. आणि घुसखोरांवर कारवाई याबद्दलचा प्रचारसुद्धा आणि मत मांडण्याचाही त्या ठिकाणी उद्देश आहे. माननीय मोदीजींच्या सरकारच्या नेतृत्वात घुसखोरांना भारतात स्थान नाही, हीच भूमिका आम्ही घेऊन काम करतो आहोत. कालच कोल्हापूरला आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी याबद्दल घोषणासुद्धा केली. मला वाटतं या पद्धतीच्या असलेल्या डॉक्युमेंटरीजने जनसहभागिता आणि जनसंवाद वाढतो आणि त्यामुळे त्याचं स्वागत केलं पाहिजे. बघा, संजय राऊत यांनी पहिलं स्वतःच्या पक्षाचं बघावं, स्वतःच्या वर्तमानपत्राचं बघावं, स्वतःच्या पक्षप्रमुख राजीनामा द्यायला निघालेत त्याचं बघावं, स्वतःच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांचं स्थान अढळ आहे का ते बघावं आणि मग दुसऱ्याकडे चुकवावं आणि पाहावं. शिवसेनेचा जो निर्णय गेली 4 वर्ष प्रलंबित आहे, अमित शहानी सगळा दबाव आणून हा प्रलंबित केलेला आहे, त्यांचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा आहे आणि त्यांची मानसिक स्थिती ढासळण्याचं द्योतक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.